आपण अशी कल्पना करूया, एखादा विद्यार्थी वर्षभर म्हणजे चक्क 365 दिवस जीवाचं रान करून अभ्यास करतोय. हो, रात्रंदिवस एक करतो तो. अगदी. सगळ्या संकल्पना तो समजून घेतो. पण त्याच्या या संपूर्ण कष्टाचं आणि भविष्याचं मोजमाप कशावर ठरतं? तर फक्त आणि फक्त त्या 3 तासांच्या अंतिम परीक्षेवर. हां, जे खूपच मर्यादित आहे. हो ना. म्हणजे त्या विशिष्ट 3 तासात त्या विद्यार्थ्याचं डोकं दुखत होतं का? किंवा तो किती भयानक ताणाखाली होता याचा काहीही विचार न करता त्याला गुण दिले जातात. हे ऐकायलाच खूप अन्यायकारक वाटतं. खरंय. आणि दुर्दैवाने अनेक दशकं आपल्या शिक्षण व्यवस्थेचं हेच वास्तव होतं. पण आज आपण या परीक्षा आणि गुण यांच्या भयानक चक्रव्यूहाच्या पलीकडे पाहणार आहोत. आज आपण शैक्षणिक मूल्यमापन, तंत्रे व साधने या अत्यंत महत्वाच्या साहित्याचा एक सखोल भेद घेत आहोत. नक्कीच. हा विषय प्रत्येक शिक्षकासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खूप जिव्हाळ्याचा आहे. अगदी. या साहित्यात जुन्या शिक्षण पद्धतीपासून ते आजच्या आधुनिक आणि सर्वांगीण मूल्यमापनापर्यंतचा प्रवास उलगडून दाखवला आहे. आणि जेव्हा मी हे सगळं वाचत होते तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. कोणती? ती ही की मूल्यमापन म्हणजे फक्त एका कागदावर मार्कशीट तयार करणं नाहीये. हे त्याहून खूप मोठं आणि गुंतागुंतीचं शास्त्र आहे. अगदी 100% खरंय. मुळात कसं आहे, मूल्यमापन किंवा इंग्रजीत इव्हॅल्युएशन हा शब्द उच्चारला की आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो. हो, म्हणजे डोळ्यांसमोर लगेच ते परीक्षांचे मोठे हॉल आणि लाल शाईने तपासलेले पेपर येतात. बरोबर. लाल शाहीचे शेरे आणि भीती. पण या संदर्भ साहित्यानं अत्यंत स्पष्टपणे मांडलंय की आधुनिक मूल्यमापन ही वर्षाच्या शेवटी होणारी एखादी केवळ घटना किंवा इव्हेंट राहिलेला नाहीये. अच्छा, मग ते नक्की काय आहे? ती आता शिकण्याच्या प्रक्रियेचा एक अत्यंत नैसर्गिक आणि अविभाज्य भाग बनलीय. म्हणजे जुनी पद्धत केवळ विद्यार्थ्याच्या स्मरणशक्तीची किंवा त्यानं किती पाठांतर केलंय याचीच चाचपणी करत होती. म्हणजे घोकमपट्टी. अगदी. पण आधुनिक दृष्टिकोन आपल्याला सांगतो की मूल्यमापन ही एक सर्वांगीण, सातत्यपूर्ण आणि उद्देशपूर्ण क्रिया आहे. पण एक मिनिट, इथे मला तुम्हाला थांबवून थोडं विचारायचं आहे. आपण हे सर्वांगीण किंवा होलिस्टिक असे मोठे जड शब्द वापरतो, पण प्रॅक्टिकली म्हणजे प्रत्यक्ष वर्गात याचा अर्थ काय होतो? हा खूप महत्वाचा आणि बेसिक प्रश्न आहे. कारण जुन्या पद्धतीत 10 पैकी 8 गुण मिळाले की तो विद्यार्थी हुशार, हे गणित अगदी सोपं होतं. मग आता हे सर्वांगीण मूल्यमापन नक्की कसं काम करतं? बरं, सर्वांगीण मूल्यमापनात आपण विद्यार्थ्याचा फक्त संज्ञानात्मक विकास म्हणजे बुद्धिमत्ता किंवा पाठांतर नाही बघत, तर त्याचा भावनिक आणि सामाजिक विकासही तितकाच महत्वाचा मानला जातो. म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टी? हो. एक साधं उदाहरण देतो. समजा विज्ञानाचा एखादा प्रकल्प काही विद्यार्थ्यांना गटकार्य म्हणजे ग्रुप वर्क म्हणून दिला आहे. जुन्या पद्धतीत काय व्हायचं? प्रोजेक्ट वेळेवर दिलाय का आणि माहिती बरोबर आहे का हे बघून मार्क मिळायचे. बरोबर. पण आधुनिक मूल्यमापनात शिक्षक हेही पाहतात की तो विद्यार्थी त्या गटातील इतर मुलांसोबत कसा वागला. अच्छा, म्हणजे त्याचं टीमवर्क. होय. त्याला अडचण आल्यावर त्याने स्वतःचं नैराश्य किंवा राग कसा हाताळला, त्याचं भावनिक नियंत्रण कसं होतं, त्याने गटाचं नेतृत्व केलं की फक्त इतरांना सहकार्य केलं, या सगळ्याचं मापन होतं. अरेच्छा, म्हणजे हे तर एखाद्या क्रिकेट टुर्नामेंट सारखं झालं. कसं काय? म्हणजे केवळ फायनल मॅचमध्ये कोणी किती रन्स काढले हे पाहण्याऐवजी संपूर्ण टुर्नामेंटमध्ये त्या खेळाडूचं तंत्र कसं होतं, त्याचा फिटनेस कसा टिकून राहिला आणि तो स्वतःच्या टीमसोबत कसा वागला, या सर्वांचं विश्लेषण करण्यासारखं आहे. वाह, हे उदाहरण अगदी अचूक आहे. आणि जेव्हा आपण फक्त फायनल मॅचच्या स्कोरवर लक्ष केंद्रित करतो ना, तेव्हा आपण नकळतपणे त्या विद्यार्थ्यावर प्रचंड तणाव निर्माण करत असतो. हो, ते परफॉर्मन्स प्रेशर येतच. जुन्या शैक्षणिक पद्धतीचा सर्वात मोठा दोष हाच होता की ती विद्यार्थ्यांवर अनावश्यक मानसिक ताण टाकत होती. पण जेव्हा मूल्यमापन हे भावनिक आणि सामाजिक अंगांनाही सामावून घेतं, तेव्हा विद्यार्थ्याला आतून समजतं की त्याची केवळ स्मरणशक्तीपणाला लागलेली नाहीये. म्हणजे त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व घडतंय याची त्याला जाणीव होते. अगदी बरोबर. हे ऐकायला खूप सकारात्मक वाटतं. पण हे संदर्भ साहित्य वाचताना मला हेही जाणवलं की हा बदल काही एका रात्रीत अचानक झालेला नाहीये. अजिबात नाही. यामागे खूप मोठं संशोधन आहे. हो, यामध्ये अनेक शिक्षण तज्ज्ञांचा प्रदीर्घ अभ्यास आहे. साहित्यात प्रामुख्याने 3 मुख्य स्तंभांचा उल्लेख आहे, ज्यावर हे संपूर्ण आधुनिक मूल्यमापन उभं आहे. नक्कीच. शैक्षणिक मानसशास्त्रात या संकल्पना रुजण्यासाठी मोठा काळ जावा लागला. यातला एक अत्यंत गाजलेला विचार बेंजामिन ब्लूम यांचा आहे.
ब्लूम्स टॅक्सॉनॉमी आपण ऐकतोच. हो, ब्लूम यांनी मूल्यमापनाला वर्तनातील बदल म्हणजे चेंज इन बिहेवियर या दृष्टिकोनातून पाहिलं. वर्तनातील बदल म्हणजे वर्गात शांत बसणे, गोंधळ न करणे किंवा शिस्त पाळणे अशा अर्थाने? नाही, अजिबात नाही. इथे वर्तन म्हणजे कॉग्निटिव्ह किंवा बोधात्मक वर्तन. अच्छा. ब्लूम यांच्या मते जर एखाद्या विद्यार्थ्याने काहीतरी अध्ययन अनुभव घेतला असेल, काही नवीन शिकला असेल, तर त्याच्या ज्ञानात, कौशल्यात आणि विचारांच्या पातळीवर सकारात्मक बदल दिसायला हवा. म्हणजे नुसतं पाठांतर नको? अगदी. उदाहरणार्थ, जर एखाद्या विद्यार्थ्याला विज्ञानात गुरुत्वाकर्षण शिकवलं, तर त्यानं फक्त न्यूटनचा नियम परीक्षेत लिहिण्यासाठी पाठ करणं अपेक्षित नाहीये. मग काय अपेक्षित आहे? तो नियम समजून घेतल्यानंतर जेव्हा तो प्रत्यक्षात झाडावरून पडणारं फळ पाहतो किंवा एखादी वस्तू हवेत फेकतो, तेव्हा त्याचा त्या गोष्टीकडे बघण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो का? म्हणजे तो ते पुस्तकातलं ज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात वापरतो का? हो. जर हा बदल त्याच्या वर्तनात किंवा विचार प्रक्रियेत दिसत असेल, तरच खऱ्या अर्थाने शिक्षण झालं असं ब्लूम म्हणतात. आणि याच बदलाचं मापन करणं म्हणजे खरं मूल्यमापन. बापरे, म्हणजे केवळ माहिती मेंदूत साठवणं नाही, तर ती माहिती कृतीत उतरवणं, हे खूपच सखोल आहे. आणि मग दुसरा आणि तिसरा स्तंभ कोणता? दुसरा स्तंभ कार्ल टायलर यांनी मांडला, जो उद्दिष्टांची पूर्तता यावर भर देतो. म्हणजे शिक्षकाने ठरवलेले ध्येय पूर्ण झाले की नाही? बरोबर. शिक्षकानं एखादा पाठ सुरू करण्यापूर्वी जे उद्दिष्ट ठरवलं होतं, ते विद्यार्थ्यांपर्यंत किती प्रमाणात पोचलं हे तपासणं. पण या सर्व प्रक्रियेत सर्वात क्रांतिकारी विचार जो आहे, तो रॉबर्ट गॅग्नी आणि जॉन्स यांनी मांडला. काय होता तो विचार? त्यांच्या मते मूल्यमापन हे अध्यापन सुधारणेचा म्हणजेच टीचिंग इम्प्रूव्हमेंटचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. थांबा. इथे मला थोडं स्पष्टीकरण हवंय. विचारा. कारण हा मुद्दा मला वाचतानाही चक्रावून टाकणारा वाटला होता. आपण नेहमी विचार करतो की परीक्षा ही फक्त विद्यार्थ्याची असते. पण गॅग्ने आणि जॉन्स म्हणतात की मूल्यमापन हे शिक्षकांची शिकवण्याची पद्धत किती यशस्वी ठरली याचीही परीक्षा घेतं. अगदी बरोबर. म्हणजे जर एखाद्या वर्गात अनेक विद्यार्थी नापास झाले, तर याचा अर्थ शिक्षकाची शिकवण्याची पद्धत चुकली असा होतो का? हे म्हणजे शिक्षकांवर खूप जास्त खापर फोडण्यासारखं नाही का वाटत? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण इथे कोणावर खापर फोडण्याचा किंवा दोष देण्याचा उद्देश अजिबात नाहीये. हा मुद्दा शिक्षण प्रक्रियेत एक अत्यंत निरोगी फीडबॅक लूप तयार करतो. फीडबॅक लूप? तो कसा? समजा एका वर्गातील 60 पैकी 40 मुलांना गणितातील अपूर्णांकांची म्हणजे फ्रॅक्शन्सची संकल्पना समजली नसेल, तर जुनी पद्धत काय सांगायची? किती 40 मुलं अभ्यासात कच्ची आहेत, त्यांना गणित जमत नाही. अगदी. पण आधुनिक मूल्यमापन शिक्षकाला एक वेगळा दृष्टिकोन देतं. ते शिक्षकाला सांगतं, बघा, कदाचित फक्त फळ्यावर सूत्र लिहून शिकवण्याची पद्धत या विशिष्ट संकल्पनेसाठी योग्य नाहीये. आपल्याला काहीतरी प्रात्यक्षिक किंवा वेगळं उदाहरण वापरावं लागेल. अच्छा, म्हणजे हा शिक्षकांसाठी एक प्रकारचा डेटा आहे. होय. यामुळे मूल्यमापन ही शिक्षकांसाठी स्वतःचं अध्यापन अधिक प्रभावी बनवण्याची एक मोठी संधी बनते, शिक्षा नाही. हे खरोखरच विचार बदलवणारे आहे. म्हणजे हा एक दुहेरी रस्ता आहे. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचाही यात फायदा आहे. नक्कीच. पण मग जर मूल्यमापन हे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठीही सतत मार्गदर्शक ठरत असेल, तर मग ही वर्षातून एकदा होणारी घटना नक्कीच असू शकत नाही. बरोबर ओळखलत. आणि म्हणूनच संदर्भ साहित्यात याला एक निरंतर चक्र म्हणजे कंटिन्युअस सायकल म्हटलं. शिक्षण प्रभावी करण्यासाठी हे 6 टप्प्यांचं चक्र सतत फिरत असतं. हे टप्पे कोणते आहेत? या चक्राची सुरुवात होते ती उद्दिष्ट निश्चित करण्यापासून. म्हणजे आजच्या पाठातून किंवा तासातून काय साध्य करायचं आहे हे आधी ठरतं. दुसरा टप्पा म्हणजे अध्ययन अनुभव व तयारी, जिथे शिक्षक प्रत्यक्ष शिकवण्याची प्रक्रिया वर्गात राबवतात. मग तिसरा टप्पा येतो साधनेवर कसोट्या निवडणे. म्हणजे परीक्षा कशी घ्यायची हे ठरवणं. हो, जे शिकवलंय ते तपासायचं कसं हे ठरवणं. चौथा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष मूल्यमापन करणे. त्यानंतर 5वा टप्पा निरीक्षण व पुनरावलोकन. आणि सर्वात महत्त्वाचा 6वा टप्पा म्हणजे फीडबॅक व प्रेरणा. आणि हे झाल्यावर पुन्हा नव्या पाठासाठी नवीन उद्दिष्टे. अगदी तसंच. हे चक्र सतत फिरत राहतं. हे ऐकताना मला एक भारी उदाहरण सुचतंय. म्हणजे हे काहीसं आपल्या गाडीतल्या आधुनिक नॅव्हिगेशन ॲप सारखं आहे का? नॅव्हिगेशन ॲप? कसं काय? म्हणजे बघा,
जेव्हा एखादा चालक रस्ता चुकतो तेव्हा त्या ॲप त्याला लाल अक्षरात F ग्रेड देऊन तू हरवलास, आता काही होऊ शकत नाही असं सांगून बंद पडत नाही. बरोबर, ते बंद पडत नाही. ते लगेच रिकॅल्क्युलेटिंग करतं आणि त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी सतत नवीन रस्ता दाखवत राहतं. साहित्यात दिलेली मूल्यमापनाची निदानात्मक म्हणजे डायग्नॉस्टिक आणि प्रेरक कार्य ही अशीच काहीशी आहेत ना? हे नॅव्हिगेशन ॲपचं उदाहरण खरोखरच अतिशय समर्पक आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कार्यांचा विचार केला तर निदानात्मक कार्य नेमकं हेच करतं. म्हणजे रस्ता चुकल्याचं ओळखणं. हो, विद्यार्थी नेमका कुठे अडकला आहे, त्याला कोणती संकल्पना समजलेली नाही, हे ओळखणं म्हणजेच निदान करणं. आणि ते नॅव्हिगेशन ॲप जसं तुम्हाला नवीन रस्ता दाखवून पुढे जाण्याची प्रेरणा देतं, तसंच मूल्यमापनाचं प्रेरक कार्य विद्यार्थ्यांना त्याच्या चुका सुधारून अधिक प्रयत्न करण्यास प्रवृत्त करतं. खूपच छान तुलना आहे ही. यात अजून एक टप्पा असतो स्वमूल्यांकनास प्रोत्साहन, जिथे काही काळानंतर विद्यार्थ्याला स्वतःलाच समजायला लागतं की तो कुठे चुकत आहे, म्हणजे तो स्वतःचं नॅव्हिगेशन स्वतः करू लागतो. वा. आणि या प्रवासात शिक्षक हे त्या ॲपच्या सॉफ्टवेअर इंजिनियर सारखे काम करतात असं म्हणता येईल, ज्यांना सतत हे पाहावं लागतं की सिस्टीम नीट काम करत आहे की नाही. अगदी तंतोतंत. कारण साहित्यात शिक्षकांसाठीही रचनात्मक कार्य म्हणजे फॉर्मेटिव्ह फंक्शन्स आणि अध्यापन सुधारणे ही कार्य नमूद केली आहेत. शिवाय या संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेसाठीही या चक्राचा मोठा उपयोग होतो, बरोबर? हो तर. संपूर्ण देशाची किंवा राज्याची शैक्षणिक प्रगती मोजायची असेल, भविष्यातील शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी काही मानक किंवा स्टँडर्ड्स ठरवायचे असतील, तर यातून मिळणारा डेटा व्यवस्थेला खूप उपयुक्त ठरतो. बरं. सैद्धांतिकदृष्ट्या म्हणजे थिओरेटिकली हा सर्व विचार खूपच भारी वाटतोय, पण मला आता प्रत्यक्ष वर्गात जायचंय. नक्की, चला. एका शिक्षकासमोर 60-70 विद्यार्थ्यांचा वर्ग असतो. अशा वेळी ही रिकॅल्क्युलेटिंगची किंवा सतत मूल्यमापनाची संकल्पना प्रत्यक्ष कशी राबवली जाते, यासाठी कोणती साधने वापरली जातात? इथेच मूल्यमापनाचे प्रकार आणि साधनांची भूमिका येते. संदर्भ साहित्यात उद्दिष्टानुसार 3 मुख्य प्रकार दिले आहेत. कोणते 3 प्रकार? पहिला आहे प्रारंभिक मूल्यमापन किंवा इनिशियल इव्हॅल्युएशन. हे कोणत्याही नवीन पाठाच्या सुरुवातीला केलं जातं. विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान काय आहे, त्यांना आधीपासून या विषयाबद्दल काय माहिती आहे हे पाहण्यासाठी. म्हणजे जर गुरुत्वाकर्षण शिकवायचं असेल तर मुलांना वजन म्हणजे काय हे आधीच माहीत आहे का हे तपासणं? अगदी तेच. यामुळे शिक्षकाला आपला पाठ नक्की कुठून सुरू करायचा याची पातळी समजते आणि अंदाज येतो. त्यानंतर दुसरा आणि आधुनिक शिक्षणातील सर्वात महत्त्वाचा प्रकार येतो. कोणता? स्वरूपिक किंवा घडणावळ मूल्यमापन, ज्याला इंग्रजीत फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात. हे शिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान सतत म्हणजे रोज चालतं. पण एक मिनिटं, इथे मला एक मोठी शंका आहे. बोला. जर आपण विद्यार्थ्यांचं सतत किंवा दररोज मूल्यमापन करत असू तर आपण एक मोठी तणावपूर्ण वार्षिक परीक्षा काढून त्या जागी 300 दिवसांची सततची चिंता म्हणजे एन्झायटी निर्माण करत नाही आहोत का? म्हणजे विद्यार्थ्याला श्वास घ्यायला, निवांत राहायला वेळच कधी मिळणार? रोजच परीक्षा असल्यासारखं होईल ते. हां, खूपच नैसर्गिक आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. आणि अनेकदा या फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचा चुकीचा अर्थ काढला जातो. मग खरा अर्थ काय आहे? हे मूल्यमापन म्हणजे रोज एक कडक लेखी परीक्षा घेणं अजिबात नाहीये. हे लो स्टेक्स म्हणजे अतिशय कमी ताणाचं मूल्यमापन असतं. अच्छा. म्हणजे मार्क नसतात याला? नाही. यात गुण किंवा ग्रेड्स देऊन विद्यार्थ्याला पास नापास करणं हा उद्देशच नसतो. वर्गात एखादी संकल्पना शिकवताना शिक्षकाने अचानक विचारलेला छोटा प्रश्न, एखाद्या विद्यार्थ्याने फळ्यावर सोडवलेलं गणित किंवा नुसती चर्चा, अगदी, किंवा शिक्षकाने विचारल्यावर मुलांनी दिलेला नुसता थम्स अप किंवा थम्स डाऊन, हे सर्व स्वरूपिक मूल्यमापनाचेच भाग आहेत. अच्छा, म्हणजे हे केवळ प्रगती मोजण्यासाठी आणि चुका तत्काळ दुरुस्त करण्यासाठी आहे, यात भीतीचं काही कारण नाही. अगदी बरोबर. हा शिकण्याचा प्रवासात दिलेला एक सततचा सपोर्ट आहे. यात विद्यार्थ्याला चुका करण्याची मुभा असते, कारण त्या चुकांचं थेट अंतिम निकालात रूपांतर होत नाही. हे खूप दिलासादायक आहे. आणि मग यानंतर येतो तिसरा प्रकार, अंतिम मूल्यमापन किंवा समेटिव्ह इव्हॅल्युएशन. हे वर्षाच्या शेवटी होतं ते ना? हो, हे शिक्षण किंवा तो विशिष्ट अभ्यासक्रम संपल्यानंतर केलं जातं. विद्यार्थ्याच्या एकूण प्रगतीचं मोजमाप करून अंतिम निकाल किंवा प्रमाणपत्र देणं हा याचा हेतू असतो. जसं की आपली वार्षिक परीक्षा किंवा 10वी-12वीची बोर्डाची परीक्षा.
सोप्या भाषेत सांगायचं तर स्वरूपिक मूल्यमापन ही फायनल मॅचची प्रॅक्टिस आहे, जिथे चुका केल्या तरी चालतील आणि सुधारता येतील. आणि अंतिम मूल्यमापन ही प्रत्यक्ष फायनल मॅच आहे. अत्यंत सोप्या शब्दांत तुम्ही हे मांडलं आहे. पण हे करत असताना शिक्षकाला विविध प्रकारची साधने आणि आयाम वापरावे लागतात, कारण एकाच पट्टीने सर्वांना मोजता येत नाही. हो, प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. बरोबर. म्हणूनच परिणामाच्या स्वरूपानुसार 2 प्रकार पडतात. एक गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह, जिथे विद्यार्थ्याचं ज्ञान आणि मूल्य यांचं वर्णनात्मक मापन होतं. याचं एखादं उदाहरण? उदाहरणार्थ एखादा निबंध लिहिणे किंवा वादविवाद स्पर्धा. यात केवळ बरोबर किंवा चूक असं गणित नसतं, तर विचारांची खोली पाहिली जाते. आणि दुसरा प्रकार? दुसरा प्रकार संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह, जिथे थेट टक्केवारी किंवा ग्रेड्स दिले जातात, जसे की बहुपर्यायी प्रश्न किंवा MCQs. आणि साहित्यात पद्धतीनुसार आणि स्वरूपानुसारही काही प्रकार दिले आहेत ना? होय, पद्धतीनुसार अंतर्गत आणि बाह्य असे प्रकार आहेत. म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल. हो, अंतर्गत म्हणजे जे शिक्षक स्वतः वर्गात घेतात, आणि बाह्य म्हणजे विद्यापीठ किंवा बोर्डाची परीक्षा, जी बाहेरून नियंत्रित होते. आणि स्वरूपानुसार मौखिक म्हणजे ओरल, लेखी म्हणजे रिटन आणि प्रायोगिक म्हणजे प्रॅक्टिकल अशा वेगवेगळ्या साधनांचा वापर होतो. पण एवढी सगळी साधने का वापरायची? एकाच प्रकारची समजा फक्त लेखी परीक्षा ठेवली तर सर्वांचं काम सोपं नाही का होणार? काम नक्कीच सोपं होईल, पण ते न्याय्य म्हणजे फेअर असणार नाही. कसं काय? इथे समतोल राखणं खूप गरजेचं आहे. विचार करा, एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे, पण त्याला बोलताना अडखळायला होतं किंवा स्टेज डेअरिंग नाहीये. जर तुम्ही त्याची फक्त मौखिक परीक्षा घेतलीत तर तो नक्कीच नापास होईल, पण लेखी परीक्षेत तो कदाचित वर्गात पहिला येऊ शकतो. हे अगदी खरंय. याउलट एखादा विद्यार्थी लेखी परीक्षेत कमी गुण मिळवत असेल, पण विज्ञान प्रयोगशाळेत तो प्रत्यक्ष उपकरणांसोबत किंवा प्रॅक्टिकल्समध्ये उत्कृष्ट काम करत असेल. म्हणजे एकाच पद्धतीनं मोजलं तर एखाद्याच्या टॅलेंटवर अन्याय होऊ शकतो. अगदी. म्हणूनच विद्यार्थ्याचं खरं आणि सर्वांगीण रूप पाहण्यासाठी या सर्व विविध साधनांचा योग्य समतोल राखणं ही आधुनिक मूल्यमापनाची पहिली अट आहे. हे सर्व ऐकताना खरोखरच डोळे उघडल्यासारखे वाटत आहेत. मूल्यमापनाची ही संपूर्ण परिसंस्था, ही इकोसिस्टम एका विशाळ आणि सुंदर नेटवर्कसारखी आहे. नक्कीच. जर आपण मगाशच्या प्रवासाच्या उदाहरणाला पुढे नेलं तर मला असं वाटतं की प्रारंभिक मूल्यमापन ही प्रवासाला निघण्यापूर्वी गाडीत पेट्रोल आणि हवा आहे की नाही ते तपासण्याची तयारी आहे. वा, अगदी बरोबर. स्वरूपिक मूल्यमापन हे प्रवासातील ते नॅव्हिगेशन ॲप आहे, जे आपल्याला सतत रिकॅल्क्युलेट करून योग्य रस्त्यावर ठेवतं. होय. आणि अंतिम मूल्यमापन म्हणजे प्रवास संपल्यावर गाडीच्या ओडोमीटरकडे पाहून आपण किती अंतर यशस्वीपणे पार केलं हे पाहण्याचा मुक्काम आहे. सारांश अत्यंत सुंदर आणि अचूक आहे. तंत्रे वेगवेगळी असतील, साधने असंख्य असतील, पण या सर्वांचा अंतिम उद्देश केवळ एकच आहे: विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधणं आणि शिक्षणाची प्रक्रिया अधिकाधिक प्रभावी करणं. पण हे प्रत्यक्षात आणायचं असेल तर या परिसंस्थेत विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण शैक्षणिक व्यवस्था या तिन्ही घटकांचा समन्वय अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे सगळ्यांनी मिळून काम करायला हवं. हो, विद्यार्थ्याची शिकण्याची तयारी हवी, शिक्षकाला ती नॅव्हिगेशन सिस्टम योग्य प्रकारे वापरता यायला हवी आणि व्यवस्थेने त्यासाठी योग्य रस्ते आणि पायाभूत सुविधा पुरवायला हव्यात. अगदी खरंय. या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की मूल्यमापन हे घाबरण्याचं शस्त्र नसून ती विकासाची एक मोठी संधी आहे. चुका समजून घेण्याची आणि त्या सुधारण्याची ती एक अत्यंत पारदर्शक पद्धत आहे. 100%. आता या चर्चेचा समारोप करताना आपण एक नवीन आणि थोडा वेगळा विचार करूया. कोणता विचार? आपण आत्ताच पाहिलं की स्वरूपिक मूल्यमापन हे सतत मिळणाऱ्या मार्गदर्शनासारखं आहे आणि ते खूप प्रभावी ठरू शकतं. होय. पण तंत्रज्ञानच्या अफाट वेगाने पुढे जातंय ते पाहता विचार करूया, भविष्यात जर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIचा वापर करून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक छोट्या कृतीचं रिअल टाईम मूल्यमापन दररोज होऊ लागलं. बापरे, म्हणजे त्यांच्या डोळ्यांच्या हालचाली, समस्येवर विचार करताना लागणारा वेळ. अगदी तेच. या सगळ्याचा अत्यंत अचूक डेटा जर आपल्याकडे रोज उपलब्ध असेल तर आपल्याला वर्षाच्या शेवटी होणाऱ्या त्या मोठ्या तणावपूर्ण अंतिम परीक्षांची खरोखरच गरज उरेल का? खरंच खूप मोठा प्रश्न आहे. की तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतिम परीक्षा ही संकल्पनाच इतिहास जमा होईल आणि फक्त सतत चालणारं लर्निंग शिल्लक राहील.
हा विचार नक्कीच चक्रावून टाकणारा आणि भविष्याची दिशा दाखवणारा आहे. याच एका रंजक आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. मूल्यमापनाच्या या बदलत्या प्रवासाचा हा वेध नक्कीच विचार करायला लावणारा होता. एका नवीन विषयासह लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि विकासाच्या या प्रवासात पुढे जात रहा.